दुपारपर्यंत आपले मित्रांनो 2 मंदिरं फिरून होतात. त्यानंतर पुढे आता आपण नाश्ता जेवण वगैरे करू आणि नंतर आपण गोवर्धन इको विलेज ची सफारी करायला जाऊ. तुम्हाला पहिला भाग बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतोय, तर नक्की बघा. मित्रांनो आज 300 वाली थाली खाऊ बघू, अनलिमिटेड आहे, चहास वगैरे आहे, पूर्ण सात्विक पद्धतीचे जेवण आहे. 7 मंदिर का यहाँ पर जरूर दर्शन करें और जब मंदिर में दर्शन करेंगे तो ध्यान रखिए चप्पल बाहर उतार के अंदर जाना है और भगवान के विग्रह के घर जब जाएंगे तो फोटो रहेगा, कोई भी अंदर जाके फोटो को स्पर्श नहीं करने का. ये चीज मंदिर दर्शन समय ध्यान रखिए. मित्रांनो जसं तुम्ही एंट्री करताना तसं तुम्हाला बलरामाने धेनुकासूर या असुराचा वध केला होता याचे चित्र दृष्टीस पडते. तिथूनच पुढे गेल्यावर या गोवर्धन इको विलेजचा मॅप आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही सर्व फिरण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता. चला तर मग आपण पुढील गोष्टींची माहिती करून घेऊ. जशी वृंदावनला 5000 पेक्षा जास्त मंदिरे आहेत, तशीच पण त्यांची छोटीशी प्रतिकृती आपल्याला इथे बघायला मिळते. जवळच असलेले राधा श्याम सुंदर मंदिर आपल्याला बघायला भेटते. आतमध्ये खूपच सुंदर अशी फोटो फ्रेम आपल्या दृष्टीस पडते. त्याच्याच बाजूला श्री श्री राधा दामोदरजी यांची गिरिराज शिला यांच्यासोबत फोटो फ्रेम सुद्धा बघायला मिळते. येथे आपल्याला मंदिरात पूजल्या जाणाऱ्या अनेक देवदेवता आहेत, जसे की राधा वृंदावन चंद्रजी, श्री राधा माधवजी, श्री गौरी निताई, श्री जगन्नाथ देवजी इत्यादी. त्याचबरोबर आतमध्ये आपल्याला श्री प्रभुपादजी यांचे जीवनकार्य यांचे दर्शन घडते. त्या ठिकाणातून फिरताना आपल्याला क्षणात त्या काळात गेल्याचा भास होतो. पुढे आपल्याला गोवर्धन पर्वत सुद्धा बघायला भेटतो. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा मथुरा, गोकुळ आणि वृंदावनमधील लोकांना जोरदार होणाऱ्या पावसांपासून वाचवण्यासाठी आपल्या एका हाताच्या बोटाने उचललेला बघायला भेटतो. तोच हा गोवर्धन पर्वत. याच गोवर्धन पर्वताची तुम्ही परिक्रमा सुद्धा करू शकता. तिकडे तुम्हाला जास्त वेळ नाही लागत, पण तिकडे तुम्हाला 22 किलोमीटर अंतर पार करावे लागते. क्लायमेट बघा एकदम शांत आहे, कसला काय आवाज नाही, काय नाही, भारी वाटते एकदम. इथे 2 कुंड आहेत, एक नवल कुंड आणि एक अप्सरा कुंड. हे पुंचरिका लोटा बाबा टेम्पल. रस्ता खूप छान केला आहे, छोटंसं केलं आहे, पण एक परिक्रमा झाल्यासारखं झालं तर सुख भेटतं आपल्याला. भले आपण गोवर्धनला गेलो नाही, भविष्यात कधीतरी जाऊ. माझ्या मित्रांनी मला फक्त साथ दिली पाहिजे. हे आहे राधाकुंड आणि श्यामकुंड. हे आहे राधा रमण मंदिर. हे मंदिर कृष्णाला समर्पित आहे मित्रांनो, ज्याची राधा रमण म्हणून पूजा केली जाते. आतमध्ये आपल्याला श्रीकृष्णाची मूळ शालिग्राम देवता राधेसोबत आहे. इथूनच पुढे आपल्याला विष्णूच्या 10 अवतारांचे दर्शन घडते. जसे वृंदावनमध्ये धाम आहे, तसे इकडे बरसाना धाम सुद्धा आहे. आतमध्ये श्रीकृष्णाच्या फोटो फ्रेम वगैरे लावलेला आहे. त्याच ठिकाणी आपल्याला राधाकृष्ण झोपाळ्यावर विराजमान झालेले एक सुंदर असे दृश्य बघायला मिळते. हे आहे माण मंदिर. तिथे संध्याकाळी 7 वाजता आरती केली जाते. या आरतीचं एवढं वैशिष्ट्य म्हणजे आरतीच्या वेळी फक्त दिवे आणि समई लावली जाते.
कुठलीही अजिबची रोषणाई नसते. मित्रांनो, हे आहे श्री श्री गोविंद देव म्हणजे श्रीकृष्ण आणि पत्नी राधा यांना हे मंदिर समर्पित आहे. मंदिर हे जयपूरमध्ये स्थित आहे. इथे फक्त फोटो फ्रेम बघायला मिळते. आता या मंदिराबरोबर आपल्याला श्रीकृष्णाने ज्या ज्या असुरांचा संहार केला ते चित्रसुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये आहे प्रयालंबासुराचा वध, पूतनासुराचा वध, सप्तसुराचा वध, त्रैनर्तनाचा वध, अघासुराचा वध, अरिष्टासुराचा वध, बकासुराचा वध याचेही आपल्याला चित्र बघायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला इथे आल्यावरती जप वगैरे करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. माळा वगैरे देतात, ते सांगत कसं करायचं ते तुम्ही असाल तर करा नक्की. मित्रांनो, हे गोपेश्वर महादेव मंदिर आहे. म्हणजे जसं वृंदावनला ज्या प्रकारे मंदिरं आहेत ना त्या प्रकारची प्रतिकृती इथे बनवली आहे. मेन म्हणजे आपण वृंदावनला प्रत्येक वेळी जाऊ शकत नाही. ती जी 5000 मंदिरं वगैरे आहेत ती आपल्याला प्रत्येक वेळी तर आपल्याला महिना 2 महिने सुट्टी काढावी लागेल बघायची असतील तर. मग इथे आपल्याला 1 दिवस किंवा 2 दिवस तुम्ही स्टे करू पण शकता. तर इथे राहून वगैरे, आणि मुंबईपासून जवळ आहे, 72 किलोमीटर आहे, 2 तास वगैरे लागतात. छान आहे. इथून आपण आता पुढे जाऊ बघायला. मित्रांनो, हेच आहे यमुना नदीचे उगमस्थान आणि हाच आहे यमुना घाट. याच घाटावरती आपल्याला केशी घाट आणि ब्रह्मानंद घाट असे बघायला भेटतात. तसेच ह्या पाण्यामध्ये मासेही खूप आहेत. मित्रांनो, 6 वाजले आहेत. आता 6 वाजून 20 मिनिटांनी यमुनाजीची आरती होईल. त्यासाठी एवढी गर्दी झाली आहे. आता थोड्याच वेळात आरती चालू होईल. ती आपण आरती शूट करू आणि नंतर आपण परतीच्या प्रवासाला धरू. हे यमुनाजीचं एक सुंदर असं मंदिर आहे.
Brahma Gatri
अघानां लवित्री जगत्क्षेमदात्री पवित्री प्रियान्नो वपुर्मित्रपुत्री श्री यमुना देवी की जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी Hare Krishna